ठाकरे बंधू एकत्र येणार. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. अनेक दिवसांपासून या चर्चा ज्या आहेत त्या प्रामुख्याने सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 19 एप्रिल 2025 ला महेश मांजरेकरांचा जो वास्को सॅनिटी हा युट्यूब चॅनल आहे, ज्या युट्यूब चॅनलवरचा वास्तव द ट्रूथ या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांची 56 मिनिटांची प्रकट मुलाखत जी आहे ती प्रसिद्ध झाली. ज्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी एक विधान केलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्यातले किरकोळ वाद मिटवून आम्ही एकत्र यायला तयार आहोत. प्रश्न फक्त इच्छेचा आहे. त्याच्यावर कामगार सभेच्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरेंनी चला महाराष्ट्र हितासाठी आम्ही आमच्यातले किरकोळ वाद मिटवायला मीही तयार आहे असं म्हटलं. त्यानंतर मागच्या 1.5 महिन्यांपासून प्रामुख्यानं ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा जी आहे ती रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर ज्यावेळी राज ठाकरेंची ही मुलाखत झाली त्यानंतर ठाकरे बंधू हे परदेशामध्ये गेले होते. राज ठाकरेंच्या कुटुंबियांसोबत, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांसोबत परदेशामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर परदेशातून आल्यानंतर मग युतीची चर्चा जी आहे ती केली जाईल असं बोललं गेलं. मधल्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचे माजी आमदार असणारे राजू उर्फ प्रमोद रतन पाटील यांच्यासह कल्याण डोंबिवलीमधल्या मनसैनिक आणि शिवसैनिकांनी जे आहे ती एकत्रित येत एका पुलाची पाहणी देखील केली होती. त्यामुळे युतीचा पूल डोंबिवली मार्गे रचला जाणार का, कल्याण डोंबिवली मार्गे, अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मागच्या 1-2 दिवसांपासून जर आपण पाहिलं, मागच्या आठवड्याभरापासून जर आपण पाहिलं तर सातत्यानं ही चर्चा होतीये ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याची. आणि त्या अनुषंगानं खल जो आहे तो देखील होताना पाहायला मिळतोय. अशातच आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. त्या सगळ्यामुळं चर्चा जी आहे ती रंगताना आपल्याला पाहायला मिळते. याच अनुषंगाने नेमकं चंद्रकांत खैरे काय म्हणाले, चर्चा का होतीये, कशा होत आहेत, याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. तर सर्वप्रथम आपण पाहूयात चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले. चंद्रकांत खैरेंनी युतीबाबतचं नेमकं काय विधान केलं, ऐकूयात चंद्रकांत खैरे काय म्हणाले. अनिल परब साहेबांची जबाबदारी आहे ती, आणि संजय राऊत साहेब पण आहेत. आता ते मोठे नेते, ते दोघं तिघं साहेब काहीतरी आदेश देतील, उद्धव साहेब आदेश देतील त्याप्रमाणे होईल. ते ऐकलं, चंद्रकांत खैरे म्हणतायत युतीबाबतच्या प्रयत्नांची जबाबदारी जी आहे ती अनिल परब यांच्या खांद्यावर जी आहे ती दिलेली आहे. संजय राऊतही या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणार आहेत. हे 2 बडे नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि तेच याबाबतचा निर्णय जो आहे तो घेताना पाहायला मिळतील. खर तर चंद्रकांत खैरेंनी एका मराठी वृत्तवाहिनीला देखील मुलाखत दिली होती, ज्याच्यामध्ये चंद्रकांत खैरे असं म्हटले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत, ही सगळी मराठवाड्यातल्या शिवसैनिकांची इच्छा आहे. ती आम्ही उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवली देखील. आणि बैठकीमध्ये ज्याबाबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत होती त्यावेळी अनिल परब म्हटले, साहेब ती बाहेर युतीबाबतची चर्चा होतीये, त्याबाबत काय सांगाल. तर उद्धव ठाकरे म्हटले, मी तुम्हाला सांगणारच होतो, आपण हात पुढे करूयात, ते टाळी देत आहेत का बघू. आणि याबाबतची युतीच्या प्रयत्नांची जबाबदारी जी आहे ती अनिल परबांकडे असणार आहे, असं देखील चंद्रकांत खैरे जे आहेत ते या मुलाखतीमध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर आता ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची जबाबदारी ही अनिल परबांच्या खांद्यावर दिली गेली आहे का, अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक वर्षांपासून मनसे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील राहताना पाहायला मिळतात. अनेकदा बाळा नांदगावकरांनी तसे प्रयत्न देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मग ती 2014ची विधानसभेची निवडणूक असेल, 2017 साली सुद्धा मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने झालेल्या चर्चा, या सगळ्यामध्ये बाळा नांदगावकरांचा 2 बंधूंना एकत्र आणण्यासाठी मोठा रोल जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळालं. आणि इकडून अर्थात त्यावेळच्या संयुक्त शिवसेनेकडनं, आत्ताच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं अनिल परब, सुभाष देसाई हे चेहरे जे आहेत ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये समोर येताना पाहायला मिळाले. त्यांच्याकडनं चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळाली. मग आता चंद्रकांत खैरेंनी केलेल्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जबाबदारी अनिल परबांच्या खांद्यावर दिली गेली का, या चर्चांना प्रामुख्याने उधाण आलेलं आहे. अनिल परब जर आपण पाहिले तर अतिशय विश्वासू चेहरे म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांचे
महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती अनिल परब यांनी सांभाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ठाकरेंच्या शिवसेनेमधला एक प्रमुख चेहरा, एक आक्रमक चेहरा म्हणून सुद्धा आपण अनिल परबांना विधान परिषदेमध्ये पाहत असतो. विधान परिषदेतले अनिल परबांची भाषणं ही सातत्यानं चर्चेचा विषय ठरत असतात. बाळासाहेब ठाकरेचे देखील विश्वासू अशी अनिल परबांची जी आहे ती ओळख होती. मुंबईच्या पदवीधर मतदारसंघातून जे आहेत ते अनिल परब हे विधान परिषदेवर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे सातत्यानं अनिल परबांनी जी आहे ती संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या या अगोदर सुद्धा सांगितलेल्या आहेत, सांभाळलेल्या आहेत. अनेक महत्वाच्या रणनीतीमध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने असेल किंवा मग संघटनात्मक असेल, या सगळ्यामध्ये अनिल परबांचा मोठा वाटा जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळतोय. याचमुळे युतीच्या प्रयत्नांची जबाबदारी ही अनिल परबांच्या खांद्यावर दिली गेली आहे. अशा प्रामुख्याने चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता युती व्हावी, दोन भावांनी एकत्र यावं, दोन भावांचं मनोमिलन व्हावं, यासाठी अनिल परब नेमके कसे प्रयत्न करतायत किंवा परबांकडनं काय स्ट्रॅटेजी आखली जाते हे अर्थातच पुढच्या काळामध्ये पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.